बातमी सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस पत्र दिलं होतं। सचिन घायवळ हा गुंड निलेश घायवळचा सख्खा भाऊ आहे। सचिन घायवळ याच्यावर देखील गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत। शस्त्र परवाना देण्यास पुणे पोलिसांनी विरोध केलेला होता, मात्र त्यानंतर सुद्धा त्याला शस्त्र परवाना देण्यात आला असं कळतं। सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी शिफारस पत्र दिलं होतं। सचिन घायवळ गुंड निलेश घायवळचा भाऊ आहे। सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास पुणे पोलिसांनी विरोध केला होता। सचिन घायवळवर सुद्धा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। सचिन घायवळवर गंभीर गुन्हे दाखल असल्यानं शस्त्र परवाना देऊ नये असा अहवाल पुणे पोलिसांनी गृह खात्याला दिला होता। पोलिसांनी 20 जूनला सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला होता। मी सचिन घायवळला शस्त्र परवान्यासाठी शिफारस पत्र दिलंय, निलेश घायवळला नाही असं स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले। दरम्यान या प्रकरणात योगेश कदम यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। मी माझ्या पक्षाच्या वतीने एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ही थेट मागणी करते की तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जावा। योगेश कदम यांना या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही। दुसरीकडे घायवळ प्रकरणात धंगेकरांनी चंद्रकांत दादांकडे बोट दाखवलंय। निलेश घायवळ सोबत फोटो असणारा समीर पाटील चंद्रकांत दादांच्या ऑफिसमध्ये बसतो असा आरोप धंगेकरांनी केलाय। समीर पाटीलकडे 100 कोटींची संपत्ती कुठून आली असा सवालही धंगेकरांनी उपस्थित केलाय। समीर पाटीलचे कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी सुद्धा धंगेकरांनी केली आहे। घायवळ प्रकरणात भाजपच्या चंद्रकांत पाटलांनंतर आता शिंदेच्या शिवसेनेच्या योगेश कदमांचंही नाव ओढलं गेलंय। परवा बोलला माझी 100 कोटीची प्रॉपर्टी, तर ती त्याला हुंड्यात दिली का त्याला राजकीय हुंड्यातनं मिळली का, बरोबर ह्याचे व्यवसायामध्ये भागीदारी का, हा 100 कोटीचा मालक कसा झाला त्याची माहिती माझ्यापेक्षा दादा चांगलं माहिती देते माझ्यापेक्षा। तू कोण इन्कम टॅक्सचा कमिशनर आहेस का म्हणून त्यांना उत्तर देतो ना मी। तो कोण विचारणार मला मी किती रोजचाही असेल, म्हणजे 100 कदाचित ती कमी म्हणत असेल, त्याच्या पोटात का दुखते? त्याच्या प्रॉपर्टीच्या इन्क्वायऱ्या जर चालू असतील तर माझा दोष नाहीये। निलेश घायवळच्या 40 ठिकाणी संपत्ती असल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात समोर आलंय। घायवळच्या 40 ठिकाणच्या संपत्तीची कागदपत्रही पुणे पोलिसांच्या हाती लागली आहेत। जामखेड, अहिल्यानगर, धाराशिव या भागात निलेश घायवळच्या मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी आहे। तपासात निलेश घायवळच्या नावानं पवनचक्कीचं बिल देखील आढळून आलंय। निलेश घायवळच्या पश्चात सचिन घायवळ गँग चालवतो। सचिन घायवळला गँगमध्ये सर म्हणून ओळखलं जातं। तर चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचं वाईट वाटलं, कदाचित दादांना हे सगळं प्रकरण माहिती नसेल असं नृत्यांगना गौतमी पाटीलनं म्हटले। रिक्षा चालकाच्या पीडित कुटुंबाकडनं वेगवेगळ्या अमाउंट मागितल्या जात होत्या असा आरोपही गौतमी पाटीलनं केला आहे। पुणे अपघात प्रकरणामध्ये गौतमी पाटीलनं पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटलांवर नाराजी व्यक्त केली। अपघातानंतर चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना फोन केला होता। गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असं चंद्रकांत पाटील डीसीपींना म्हणाले होते। चंद्रकांत पाटलांनी पोलिसांना फोन केल्यानंतर आपल्याला वाईट वाटलं असं गौतमी पाटीलनं म्हटलंय। ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? मला वाईट कोणाला नाही दादा, साहजिक आहे वाईट वाटणं। प्रत्येकाला वाईट वाटतं की आज आपल्या बाबतीत काही ना काही उठवलंच चाललंय। ज्या वेळेस दादांनी काय म्हणजे समोर फोन लावला, कदाचित दादांना माहिती नसेल हा प्रकरण किंवा हा विषय दादांना माहिती नसेल म्हणून दादा असे बोलले असतील, सांगता येत नाही। अपघातग्रस्त कुटुंब कधी 20 लाखाची मागणी करतं तर कधी 19 लाख मागतं असं गौतमी म्हणते। त्यांच्याकडून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी रक्कम मागितली जात असल्याचं गौतमीनं म्हटलेलं आहे। एकच आकडा नाहीये त्यांचा, मधीच ते 19 लाख म्हणणार, मधीच ते 20 लाख म्हणणार, मधीच ते आता 10 लाख म्हणणार, असा त्यांचा आकडा आहे। हे माझ्या भाऊ लोकांपर्यंत निरोप येत आहेत आणि ते मला माझ्यापर्यंत पोहोचते।
गौतमी पाटीलनं आपल्या ड्रायव्हरवर देखील नाराजी व्यक्त केली आहे. जखमी रिक्षा चालकाला तसंच टाकून ड्रायव्हर निघून गेला होता असं गौतमी पाटील म्हणाली. आणि मी अजूनही त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, नाही मी त्याच्याशी बोलतच नाहीये. का नाही बरं वाटत की आज एवढं सगळं तिथं पीडित म्हणजे ते जे आजोबा होते ते पडलेत किंवा काय, तर तो असा निघून गेला म्हणून मला त्या गोष्टी नाही बरोबर. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची अंतिम सुनावणी आता 12 नोव्हेंबरला होणार आहे. युक्तिवादासाठी ठाकरेंच्या वकिलांनी 45 मिनिटांचा वेळ मागितलाय. शक्य तितक्या तातडीनं सुनावणी घ्या अशी ठाकरेंच्या शिवसेनेनं मागणी केली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दलची अंतिम सुनावणी लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार होती. मात्र ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भातलं महत्त्वाचं प्रकरण सुनावणीला आलं. त्यामुळे खंडपीठानं इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली. आजच्या सुनावणीपूर्वी सुप्रीम कोर्टानं ठाकरे आणि शिंदेंना प्रकरणाची सुनावणी थोडक्यात होईल असं स्पष्ट केलं होतं. यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुनावणी शक्य नसेल तर पुढची तारीख द्या अशी विनंती केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं 12 नोव्हेंबरची तारीख दिली. शिंदेच्या शिवसेनेने या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरमध्ये घेतली तरी चालेल असं म्हटलं. पण ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी शक्य तितक्या तातडीच्या सुनावणीचा आग्रह धरला. यावर तुम्हाला अंतिम युक्तिवादासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न न्यायालयानं सिब्बल यांना विचारला. त्यावर 45 मिनिटात मी युक्तिवाद पूर्ण करेन असं सिब्बल म्हणाले. त्यानंतर न्यायालयानं 12 नोव्हेंबर ही तारीख दिली. सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेच्या शिवसेनेकडे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं तातडीचा आग्रह धरलाय. इथं कुत्र्याच्या केसेसचे निकाल लवकर लागतात, कबुतराच्या केसेसचे लवकर निकाल लागतात, भटक्या कुत्र्याचे निकाल लागतात लवकर. शिवसेनेचं नावच दुसऱ्याला दिलं. याच्याविषयी 3 वर्षापासून शिवसेना न्यायालयात आहे, उच्च न्यायालयात आहे आणि 3 वर्ष याला तारीख पे तारीख मिळते. धनुष्यबाण ही निशाणी किंवा शिवसेना ही 4 अक्षरं मुख्य निवडणूक आयोगानं आम्हाला दिलेलं आहे. कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलेलं. असं असताना जर सुप्रीम कोर्टामध्ये एखादी याचिका दाखल असेल आणि न्यायालयामध्ये त्यांची बाजू त्यांनी मांडावी, आमची भूमिका आणि आमची बाजू आम्ही मांडू आणि आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल याची खात्री आहे. अजित पवार यांनी साप पोसलेत असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. अजितदादांच्या पक्षाचे नेते मराठ्यांच्या विरोधामध्ये गेल्याचे जरांगे म्हणतायत. भुजबळांना खूप वाईट दिवस येतील अशी टीका देखील जरांगे यांनी केली आहे. दादाच्या पक्षाचे जास्त नेते मराठ्यांच्या विरोधात काम करतात. आता बघा सगळीकडून उठत बिडात मोर्चा काढीत. अजित दादा पुरस्कृतच मोर्चा असणार, ती पण सगळे त्यांचेच नेते असणार. हे मराठ्यांच्या विरोधात चाललेलं षडयंत्र आहे. अजितदादाचं सुद्धा चाललेलं आहे. तुम्ही साप पोचलेत हे मात्र ध्यानात ठेवा. मराठ्यांचे आणि छोट्या छोट्या जातीचे गाव संबंधवर जे ओबीसीचे संबंध ते खराब करण्याचं काम आणि ते पाप छगन भुजबळ करायला लागलाय. खूप वाईट दिवस येणार त्याच्या, खूप वाईट. अरे काय त्याच्या नादी लागत राहिले तुम्ही लोक. त्यालाही काही धंदा नाही आणि काय नाही. तो त्याला शिक्षण आहे का, काय आहे का, त्याला माहिती आहे का? राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवार विरुद्ध भुजबळ नाराजी नाट्य पाहायला मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या समोरच नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळतं. काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात आणि त्यांच्या मतामुळे पक्षाची प्रतिमा नकारात्मक होते आणि पक्षाला याची किंमत मोजावी लागते असं अजित पवार म्हणाले असं सूत्रांकडून कळतं. अजित पवार काय मला नाही बोलले आणि मला काय बोलायचं असेल तर सरळ सरळ बोलले असते. त्यांनी आम्ही स्पष्ट सांगितलं आमच्या पार्टीमध्ये. मी सुद्धा या 35 वर्षापासून शिवसेना सोडलीच ह्या कारणामुळे. मागासवर्गीयांसाठी लढतो आहे आणि ते काम मी कुठेही गेलो तरी ते चालूच राहणार आहे. आणि त्याला कोणाची मला जे आहे मला बंधन नाही आहे. त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं तुम्ही तुमचं मत मांडू शकता. जरांगेंनी राहुल गांधींचा दिल्लीचा लाल्या असा उल्लेख केला. दिल्लीचा लाल्या सांगतो मराठ्यांना टार्गेट करा अशी टीका जरांगेंनी केली. तर जरांगे लहान वयातील बाल्या त्यांना तसेच शब्द कळतात असा पलटवार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काहीतरी ओबीसीच्या नावाखाली वडेट्टीवारला सटल व्हायचं राजकारणात. म्हणजे काँग्रेस वडेट्टीवार यांच्या माध्यमातून मराठा समाजाला टार्गेट करते. हो, लाल्या दिल्लीचा लाल्या सांगतो मराठ्याला टार्गेट करा म्हणून. त्याचे दुष्परिणाम लगेच उमठायला लागले आता कालपासून. त्याला तो लहान वयातला बाले आहे त्यामुळे त्याला तसे शब्द समजतात आणि कळतात असाच त्याचा अर्थ होतो.
जशी ज्याची बुद्धी तशी त्याची वृत्ती, त्या बुद्धीप्रमाणे ते बोलतात. तर ते बालिश बुद्धी असेल तर मग बाल्याला दुसरे शब्द कुठला सुचणार आहे, असं त्याचा अर्थ. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. उद्घाटनावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई जवळचं दुसरं विमानतळ म्हणून नवी मुंबई विमानतळाला ओळखलं जाणार आहे. यावेळी भाषणामधून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर देखील निशाणा साधलाय. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालंय. मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत असलेल्या मेट्रो ॲक्वालाईन 3च्या अंतिम टप्प्याचंही मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारनं पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी सैन्याला मोकळीक दिली नाही असं मोदी म्हणाले. कांग्रेस के एक बड़े नेता जो देश के गृह मंत्री तक रह चुके हैं, उन्होंने दावा किया है कि मुंबई हमले के बाद हमारी सेनाएं पाकिस्तान पर हमला करने को तैयार थी. किसी दूसरे देश के दबाव के कारण तब कांग्रेस सरकार ने भारत की सेनाओं को पाकिस्तान पर हमला करने से रोक दिया था. मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आलं. आम्ही माननीय मोदीजींना विनंती केली. मोदीजींनी प्रगतीची पहिली बैठक ज्या दिवशी घेतली त्याला 1 महिन्याची स्टॅट्युटरी नोटीस होती आणि जे 10 वर्ष झालं नव्हतं ते मोदीजींच्या एका मीटिंगनी त्या ठिकाणी झालं आणि याची निर्मिती सुरू झाली. आघाडी आली त्याने मेट्रो, नवी मुंबई एअरपोर्ट, समृद्धी, कारशेड, कोस्टल, अटल सेतू अशा अनेक प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर टाकले. 2022ला आपलं सरकार महायुतीचं आलं त्यावेळेस हे स्थगिती सरकार आपण हटवून टाकलं. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना परदेशात जाण्यासाठी परवानगी हायकोर्टानं नाकारली आहे. 60 कोटी जमा करा मगच परवानगीचा विचार करू असं हायकोर्टानं शिल्पा शेट्टीला म्हटलंय. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यावर 60 कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना परदेशात जाण्याची परवानगी हायकोर्टानं नाकारली. आधी 60 कोटी कोर्टाकडे जमा करा मगच आम्ही परवानगी देण्याबद्दल विचार करू असं हायकोर्टानं म्हटलंय. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर 60 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. उद्योगपती दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीवर फसवणुकीचा आरोप केलाय. त्यांच्या मते दोघांनी 60 कोटी रुपये गुंतवणूक म्हणून घेतले, मात्र नंतर ते वैयक्तिक खर्चासाठी वापरले. यावर जेव्हा शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी युक्तिवाद केला तेव्हा कोर्टानं देखील खोलात जाऊन उलट तपासणी केली. वकील म्हणाला, शिल्पा शेट्टीला एका युट्यूब कार्यक्रमासाठी श्रीलंकेमधल्या कोलंबोमध्ये जायचं आहे. तिथे 25 ते 29 ऑक्टोबर पर्यंत कार्यक्रम असल्यामुळे परदेशात जाण्याची परवानगी मिळावी. कोर्टानं प्रतिप्रश्न केला की त्या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका आली आहे का. यावर शिल्पा शेट्टीचा वकील असं म्हणाला की नाही, फक्त फोनवरून निमंत्रण दिलंय. यावर कोर्टानं पुन्हा विचारलं की ज्यावरून आमंत्रणाचा फोन आलाय तो नंबर द्या, आम्ही स्वतः फोन करून आमंत्रणाची खात्री करतो. मात्र यावर वकिलानं हो किंवा नाही असं उत्तर न देता आपली सूचना मान्य करतो असं उत्तर दिलं. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 तारखेला होणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीनं थायलंडच्या फुकेटमध्ये जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र या जोडप्याच्या विरोधात अनेक गंभीर आरोप प्रलंबित असल्याचं सांगत कोर्टानं ही परवानगी नाकारली होती. जण चित्रपटामध्ये काम केलेल्या प्रियांशू क्षत्रियची मित्राकडनं हत्या करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये प्रियांशू क्षत्रियनं बाबू छत्रीची भूमिका साकारली होती. दारूच्या नशेत प्रियांशू क्षत्रियची मित्रानंच हत्या केल्याची माहिती आहे. कोण आहे प्रियांशू क्षत्रिय? नागराज मंजुळे यांच्या झुंड सिनेमामुळे प्रियांशू प्रकाश झोतात आला. प्रियांशूनं झुंडमध्ये बाबू छत्रीची भूमिका साकारली. प्रियांशूवर अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. प्रियांशूचा नागपूरच्या जरीपटका भागात मृतदेह सापडला.
प्रियांशू आणि मित्र ध्रुव साहू यांच्यात दारूच्या नशेत वाद झाला. ध्रुव साहूनं धारदार शस्त्रानं वार करत प्रियांशूची हत्या केली. बांधलेल्या आणि शरीरावर जखमा असलेल्या अवस्थेत प्रियांशूचा मृतदेह आढळला. प्रियांशू नागपूरच्या मेकोसा बाग भागात राहत होता.